नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत। ती म्हणजे उडीद डाळीची चटणी। तर इथे मी 1 कप डाळ 2 तास पूर्वीच भिजू घातली होती। स्वच्छ 2 पाण्याने आधी धुतली आणि नंतर इथे उडदाची डाळ भिजू घातलेली आहे। तर हे बघा किती मस्त अशी डाळ भिजलेली आहे, नकानत तुटत आहे। तर अशीच डाळ आपली भिजली पाहिजे। तर आता काय करायचं, आपल्याला चाळणीमध्ये डाळ उपसून घ्यायची आहे। यामधलं सगळं पाणी निचरून घ्यायचे। तर इथे मी चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये सगळी अशी डाळ टाकायची आपल्याला। तर हे बघा इथे मी सगळी अशी डाळ एका चाळणीमध्ये टाकलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यामधून काढून आपल्याला एका बाउलमध्ये आदर ही चाळणी ठेवून द्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला सगळं पाणी असं निचरून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी बाउलमध्ये ठेवलेली। आता आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे कढीपत्ता घेतलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर, खसखस, खोबरं घेतलेलं आहे सुकं, इथे 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला खोबरं आणि खसखस भाजून घ्यायची आहे। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला खोबरं पहिल्यांदा भाजून घ्यायचे। आपल्याला एकही थेंब तेलाचा घालायचा नाही, कोल्डच असतं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। थोडंसं खोबरं भाजलं की यामध्ये आता खसखस घालायची आणि खसखस पण आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची। खसखसनं आपल्या उडीद डाळीच्या चटणीला खूप मस्त चव येते, तर म्हणून इथे खसखस तुम्ही जरूर वापरा। तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आणि याला आपल्याला गार करून घ्यायचे पूर्णपणे। तर आता हे मिक्सरचं भांडे घेतलेले, त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकायची। उडदाची डाळ झाली की यामध्ये आता आपल्याला लगेच हिरव्या मिरच्या घालायच्या। तिथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे भाजलेले जिन्नस घालायचे आहेत यामध्ये। आता आपल्याला काय करायचं, यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचे। तर जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मिडियम आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर खूप मस्त अशी ही चटणी होते उडीद डाळीची, भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते। आणि उन्हाळ्याचा जास्त भाजीपाला नसतो, तर तुम्ही नक्की ही पौष्टिक अशी उडीद डाळीची चटणी करा। तर हे बघा इथे मिक्सरला वाटून झालेलं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही, अशी वाटून घेतलेली आहे। आता काय करायचं, एका पातेल्यामध्ये छोटी आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे। तर इथे बघा मी एका छोट्या पातेल्यामध्ये सगळी अशी चटणी काढून घेतलेली आहे। तर हे बघा किती मस्त अशी ही चटणी झालेली आहे, पण आपल्याला याला तडका द्यायचा आहे। तर मी आता गॅसवर इथे तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे। तर इथे मी 2 पळी तेल घातलेले आहे बघा। तेल चांगलं गरम झालं की नंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला आता जिरे घालायचे आहेत। चांगली अशी मोहरी आणि जिरे आपल्याला तडतडू द्यायचे। नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता पण चांगला परतला की यामध्ये आता आपल्याला लाल मिरच्या घालायच्या आणि चांगलं असं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे। लगेच यामध्ये तिळ घालायचे। तिळ घातल्यावर चांगला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, चांगला असा तडका तयार करायचा आणि नंतर आपल्याला हे चटणीवर टाकायचं आहे। तर खूप मस्त असं हे तिळानं ही चटणी लागते, चविष्ट खमंग। तर हे बघायचं तडका टाकायला आहे, चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तेल सगळं डाळीमध्ये चांगलं असं ह्या मिक्स झालेलं आहे। आता वरून यावर चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं पुन्हा आता एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली खमंग पौष्टिक अशी ही उडीद डाळीची चटणी। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया।